किंवा ऑफिसमध्ये कार्य करणाऱ्या कामगाराने आपला मालक आपल्यावर संतुष्ट आहे की नाही हे पाहणे त्याचे कर्तव्य आहे। त्याचप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या कार्यांमुळे संतुष्ट होत आहेत अथवा नाहीत हे पाहणे आपलेही कर्तव्य आहे। सामाजिक, राजकीय, भोंदू, धार्मिकता, राष्ट्रीयता आणि जाती प्रधानता या गोष्टींमध्ये उदाहरणार्थ शरीराचे विविध अवयव विविध प्रकारे कार्य करीत असतात, परंतु संपूर्ण शरीराचे पोषण करणे हाच सर्वांचा अंतिम उद्देश असतो। त्याचप्रमाणे आपण जर भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कार्य केले तर आपण इतर सर्वांना संतुष्ट करीत आहोत हे आपल्याला आढळून येईल। उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजचा विद्यार्थी 4 विषयांमध्ये नापास झाला असेल कारण तो लक्षपूर्वक अभ्यास करीत नव्हता, क्लासेस करीत नव्हता म्हणून, परंतु भगवंतांनी आपण कसे वागले पाहिजे हे त्यांचे सर्व उपदेश गीतेमध्ये दिलेले आहेत आणि मग आपण मुक्त होऊन आनंदाची प्राप्ती करू शकतो। पण तेच आपण या भौतिक जगातून उच्च आध्यात्मिक स्तरावर कार्यशील राहिलो तर भक्त म्हणून हे भौतिक नियम आपल्यावर परिणाम करीत नाहीत। ही कर्म करण्याची कला आहे। त्याचप्रमाणे सर्वोच्च प्रभू हे श्रीकृष्ण आहेत, परंतु त्यांनी या भौतिक जगाची काळजी करण्यासाठी कोणाला तरी येथे प्रमुख म्हणून निवडलेले आहे। ते आहेत विष्णू। शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की 3 प्रकारचे विष्णू आहेत। श्रीकृष्णांचे पहिले आंशिक विस्तार म्हणजे महाविष्णू, जे कारणोदकशाही विष्णू म्हणूनही ओळखले जातात, आणि पुन्हा प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ते गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपात प्रवेश करून या सर्व देवी देवतांच्या आणि 84 लाख योनींच्या हृदयात ते क्षीरोदकशाही विष्णू म्हणून प्रवेश करतात। अशा प्रकारे विष्णू हे दुसरे तिसरे कोणी नसून कृष्णच आहेत। भौतिक कार्यांच्या सागरात बुडून जाण्यापेक्षा मनुष्याने केवळ देहधारणे करता आवश्यक तितकीच भौतिक कार्य करावी। उर्वरित वेळ त्याने भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेत घालवावा। म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी